हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे इथे सांडग्याची भाजी। इथे आपण सर्वप्रथम 1 वाटी सांडगे, एक बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट, एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर। इथे आपण सांडग्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी ठेवणार आहोत। गरम पाणी ठेवल्यावर आपण इकडे सांडगे भाजण्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून घेऊया। इथे 2 मिनिटांनी कढई गरम झाल्यानंतर 1 वाटी सांडगे आपण कढईमध्ये घालून घेऊ। इथे तुम्ही पहा, इथे आता सांडगे थोडेसे हलवून घ्या। सांडगे हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्या सांडगे भाजण्यासाठी। आणि आता 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर तुम्ही सांडगे भाजून घ्या। इथे तुम्ही पहा, आता आपले सांडगे भाजल्याचा कलर दिसत आहे। आणखी 2 मिनिटं तुम्ही हलवून घ्या व आता सांडगे तुम्ही एका ताटामध्ये टाका। आता आपण भाजी बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत। इथे तुम्ही पहा, अशा प्रकारे सांडगे भाजलेले आहेत। आता आपण कढईमध्ये 1 पळी तेल घालणार आहोत सांडग्याची भाजी बनवण्यासाठी। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घालणार आहोत। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। आपण 1 कांदा चिरून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये आपण जे आलं लसूण आणि खोबऱ्याची बारीक केलेली पेस्ट होती ती आपण आता घालणार आहोत। इथे तुम्ही पहा, आता थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत। इथे तुम्ही पहा, टोमॅटो घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते। या प्रकारे तुम्ही भाजी बनवून पहा। आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटे हलवून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये थोडे मसाले ॲड करणार आहोत। इथे मी सर्वप्रथम आपला घरगुती मसाला घालणार आहे, काळा मसाला 1 ते 1.5 चमचा, व त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत व अर्धा चमचा हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला घाला वाटत असेल तर घाला। आता आपण अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे व शेवटी आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। इथे तुम्ही पहा, इकडे आपलं भाजीमध्ये ओतण्यासाठी ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे। आता गॅस बंद करून घ्या आणि आता भाजलेले सांडगे तुम्ही त्यामध्ये घालून घ्या। थोडंसं हलवून घ्या। गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवा। आता आपण त्यामध्ये एकदम थोडंसं अगोदर पाणी घालून घेऊया, म्हणजे भाजीला कट चांगला येतो। तिथे तुम्ही पहा, या प्रकारे भाजी झालेली आहे। आता आपण वरती त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण त्यावर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आता भाजी हलवून घ्या। इथे तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण त्यामध्ये राहिलेलं पाणी ओतणार आहोत। तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी ओतू शकता। इथे तुम्ही पहा, आता आपण 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर
ताट झाकून भाजी शिजण्यासाठी ठेवणार आहोत। इथे पहा तुम्ही, आपली भाजी शिजत आहे। तुम्हाला भाजी आणखी पाहिजे असेल घट्ट तर आणखी शिजू द्या। इथे तुम्ही पहा, एकदम छान अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझ्या सांडग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग आपण इथे आता गॅस बंद करून घेऊया आणि सांडग्याची भाजी आता आपण इथे सर्व करून घेणार आहोत। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। धन्यवाद। चला बाय बाय।